मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलाय। दक्षिण मुंबईत तुफान पाऊस सुरू आहे। मुंबईत सकाळी 10 वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे। मुंबईतील मरीन ड्राईव्ह, कुलाबा परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झालाय। मुंबईत प्रशासनाला सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश सुद्धा दिले। प्रशासनाला सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांनी आता आदेश दिले। ही तिन्ही दृश्य आपण पाहतोय। नरिमन पॉइंट, जे ब्रिज, CSMT या परिसरामध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू। सकाळी 10 वाजेपर्यंत आता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे आणखीन काही कालावधी मोठा पाऊस, जोरदार पाऊस या ठिकाणी होऊ शकतो। पुण्याच्या टाउन परिसरात जोरदार पाऊस त्या ठिकाणी झाला आहे। मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आपण पाहतोय। नवी मुंबईत सुद्धा ढगाळ वातावरण अगदी होतं आणि त्यामुळे अगदी 9-9:30 पर्यंत सुद्धा अंधार असल्यासारखी परिस्थिती होती। नवी मुंबई आहे, ठाणे, विशेषतः मुंबई दक्षिणमध्ये मात्र जोरदार पाऊस सुरू आहे। त्यातला महत्त्वाचा पॉईंट नरिमन पॉईंट, जो एरवी मात्र गजबजलेला दिसतो त्या ठिकाणी सुद्धा होती। हाजेरीच्या ठिकाणची दृश्य पाहतोय। अगदी अंधारासारखी त्या ठिकाणी परिस्थिती आहे। जवळपास 10 वाजण्यासाठी अवघी काही मिनिटं बाकी असताना सुद्धा सकाळच्या वेळी आता अगदी अंधाराची परिस्थिती आहे। हजेरी ज्या ठिकाणी त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। प्रशासनाला सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। हजेरी असेल, इतरही काही महत्त्वाच्या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरणामुळे अंधारासारखी, पूर्णपणे अंधारासारखी परिस्थिती आहे। वाहतूक व्यवस्थेला सुद्धा या ठिकाणी प्रवास करताना अडथळा निर्माण होतोय। लाईट लावून त्या ठिकाणी चारचाकी वाहनांना प्रवास करावा लागतो। अशी परिस्थिती, ढगाळ वातावरणामुळे अंधारासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। सकाळी 10 वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। यासाठी आता काही मिनिटं शिल्लक आहेत। प्रशासनाला सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले। तर जे ब्रिजवरची दृश्य पाहतोय। जे ब्रिजवरती सुद्धा पूर्णपणे पाणी त्या ठिकाणी साचलं आहे। या ठिकाणी प्रवास करताना वाहन चालकांना मात्र कसरत करत त्या पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागतंय। CSMTची दृश्य पाहतोय। CSMT मुंबई महानगरपालिका ज्या ठिकाणी, त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। त्या ठिकाणी सुद्धा पावसाने धुमाकूळ घातला। अगदी पहाटेपासूनच पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। नरिमन पॉईंट असेल, जे ब्रिज असेल, CSMT असेल, त्या ठिकाणच्या परिसराची आपण दृश्य पुढारी न्यूजवरती पाहिलं। त्या समवेतच महत्त्वाचं म्हणजे हाजी-अलीसारखं जे ठिकाण, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरणामुळे अंधार पसरल्याचं चित्र आहे। हिंदमाता परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाने जोरदार पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे। तर हिंदमाता परिसरातून आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले। धनंजयकडे मी जाणार। धनंजय, आपण पाहतोय अगदी पहाटेपासून पावसाचा जोर मुंबईत सर्वत्र वाढला आहे। 10 वाजेपर्यंत सुद्धा आता अलर्ट देण्यात आला। काय ताजे अपडेट आहेत? हिंदमाता परिसरात सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर मी सध्या हिंदमाताच्या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पाणी साचलेलं पाहायला मिळतं। पावसाला अगदी सुरुवात झालेली आहे आणि अशातच हिंदमाताचा परिसर नेहमीप्रमाणे सखोल भाग आहे आणि या भागामध्ये पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक गाड्या जर आपण पाहिल्या तर या पाण्याच्या खाली अर्ध्या गाड्या ज्या आहेत त्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि हा संपूर्ण हिंदमाताचा परिसर जलमय झाल्याचं दृश्य हे आपल्याला पाहायला मिळते। अनेक जणांना हा जो मार्ग आहे हा दादर स्थानकाच्या दिशेने जातो आणि त्या स्थानकाच्या दिशेने जाताना अनेक जण या गुडघाभर पाण्यातून वाट काढताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। जर आपण एकंदरीत पाहिलं तर काल रात्रीपासून खरं तर मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाच्या धारा या पडताना पाहायला मिळतात आणि अशातच सकाळपासून जे आहे मुंबईमध्ये काळोख पाहायला मिळतोय। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशातच या ठिकाणी आता हिंदमाताच्या परिसरामध्ये पाऊस जो आहे तो पडल्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचल्याचं दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। गुडघाभर इतकं पाणी जे आहे ते या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये संपूर्ण हा परिसर जलमय झाला। या आधी जर आपण पाहिलं तर अनेक वर्ष या ठिकाणी पाणी हे नेहमी साचत होतं। मात्र या ठिकाणी काही पालिकेकडून उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या होत्या। काही पाण्याच्या टाक्या या जमिनीखाली तयार करण्यात आल्या होत्या। मात्र आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर अवघा म्हणजे हा पावसाला सुरुवात व्हायच्या आधीच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा पाऊस जो आहे तो आता लवकर मुंबईमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो आणि या सुरुवातीलाच, पावसाच्या अगदी सुरुवातीलाच आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये या पावसाच्या धारा बरसताना पाहायला मिळतात आणि यामध्येच अनेक मुंबईतले जे सखोल ठिकाण आहेत ते जलमय होताना पाहायला मिळतात।
अनेकांच्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी बंद झाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी वाहतूक पोलीस सुद्धा आहेत, कारण की पाणी साचल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा झाली, त्यामुळे ती सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलीस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। तर अनेक जणांच्या या गाड्या बंद पडल्याचं दृश्य सुद्धा आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतं। अनेक जण सकाळी चाकरमानी जे आहेत ते आपल्या कामावर निघालेले आहेत आणि अशातच पावसाला सुरुवात झाल्यामुळे अनेक ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते याच पाण्यातून आपली वाट काढताना सुद्धा पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी टॅक्सी जी आहे ती सुद्धा बंद पडलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर आतमध्ये हे प्रवासी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रवास आपण त्यांच्याशीच बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, तुम्ही कुठून कुठे जात होतात आणि इथे बंद पडलीत, काय परिस्थिती? I am from Sain and I will go for my hospital Ajali, but बारिश की वजह से not being possible। आप कितने देर से यहाँ पर हो? मैं मुझे यहाँ पे हो गया 40 मिनट्स। अच्छा, 40 मिनिट से ये गाडी बंद पडने के बाद आप यहाँ पड़ी पर है। अच्छा, नक्कीच आपण जर पाहिलं तर त्यांना रुग्णालयात जायचं होतं, मात्र त्यांची टॅक्सी या ठिकाणी बंद पडली आणि त्यामुळे त्यांना आता इथून पुढचा प्रवास हा दुसऱ्या मार्गाने करायला लागतो। भाई, हर साल यहाँ पर पानी होता है, तो कैसा, ये पहली बारिश है, अभी बारिश को शुरुआत हुई है? हाँ, पहली बार से शुरुआत हुआ है, अभी क्या हुआ? नक्कीच पहिल्या पावसाला इथे जर आपण पाहिलं तर आणि हा हिंद माताचा परिसर जलमय झाला। त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सामान जे आहे ते सुद्धा या ठिकाणी नागरिक जे आहे ते आपल्या डोक्यावर ठेवून वाचवत या पाण्यातून मार्ग काढतानाची ही दृश्य अनेकांच्या दुचाकी असतील, चारचाकी असतील, त्या या संपूर्ण परिसरामध्ये बंद पडल्याचं हे दृश्य पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा मार्ग जो आहे तो दादर स्टेशनच्या दिशेने जाणारा मार्ग आहे। दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने म्हणजे CSMTच्या दिशेने जाणारा सुद्धा मार्ग आहे। हा संपूर्ण हिंद माताचा परिसर आहे आणि हा सखोल परिसर आहे। या सखोल परिसरामध्ये या ठिकाणी पाणी भरल्याचं दृश्य अनेक जण या पाण्यातून वाट काढताना पाहायला बघायला मिळतात, तर अनेकांच्या गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा या पाण्यामुळे बंद पडल्याचं दृश्य जे आहे ते आपण सध्या करंट या दृश्यांमध्ये पाहतोय। अनेक जण याच ठिकाणाहून मार्ग जे आहेत ते काढतायत आणि हा संपूर्ण म्हणजे थोड्याच वेळात जो जोरदार पाऊस झाला त्या जोरदार पावसामध्ये मुंबईचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि दादरचा हा परिसर आणि दादरच्या या परिसरामध्ये हे आपल्याला हा संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झाल्याचं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। जर आपण पाहिलं तर हे गुडघाभर पाणी आहे आणि याच गुडघाभर पाण्यामध्ये मी सुद्धा सध्या उभा आहे आणि याच ठिकाणी अनेकांच्या गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा बंद पडल्या। आपण त्यांच्याशीच बोलण्याचा प्रयत्न, कुठे जात होतास दादा तू आता आणि गाडी बंद पडते, काय नेमकं? मी चिमूरला जात होतो ट्रेनिंगसाठी, पण आता इकडे अडकलोय। पहिलाच पाऊस आहे पहिलाच तसं म्हणायला पाऊस, गेलं तर, आणि दरवेळेस मुंबईचं हे चित्र पाहायला मिळते, काय माहिती BMCने काय केलं पाहिजे त्याबद्दल? अनेक ठिकाणी टाक्या सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत जलमय। हिंद माताचा परिसर आहे हा, हिंद माताच्या परिसरामध्ये दरवेळेस असे चित्र पाहायला मिळते। काय नेमका त्रास सहन करावा लागतो अशा वेळेस? टाइम वेस्ट होतो फालतूमध्ये, कुठे जाऊ नाही शकत, काय करू नाही शकत, घरी बसावं लागतं। वॉटर ब्लॉकेज भरपूर होतात ठिकाणी। मागच्या साईडला पण 2-3 टॅक्सी बंद पडल्या, सर्व झालं आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर वेळ वाया जातो अशी प्रतिक्रिया या सामान्य मुंबईकरांची, नागरिकांची आपल्याला पाहायला मिळते, कारण की या संपूर्ण पाण्यातून त्यांना वाट काढावी लागते। गाड्या त्यांच्या बंद पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अनेक जण ही अडकून पडलेली आहेत आणि अशातच कामावर जाणाऱ्या या मुंबईकरांना या पाण्याचा, या पावसाचा फटका हा पडलेला पाहायला मिळतो। अनेक चारचाकी असतील, अनेक दुचाकी असतील त्या बंद पडल्यात, तर अनेकांना गुडघाभर पाण्यातून हा या रस्त्यातून जो आहे तो आपली वाट ही शोधावी लागते। आपण जर पाहिलं तर हा समोरचा भाग जर आपण पाहिला तर हा परळच्या दिशेने जाणारा मार्ग आहे आणि परळच्या दिशेने जाणाऱ्या या मार्गावर या गाड्या जाताना आपल्याला काही गाड्या जाताना पाहायला मिळतात। संपूर्ण सखोल भाग आहे हिंद माता परिसराचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे आणि याच मार्गावर हे पाणी सध्या साचले। गेल्या काही तास मुंबईमध्ये पाऊस जो आहे तो अनेक ठिकाणी जोरदार सुरू आहे आणि अशामध्ये अनेक अगदी ठिकाणी धनंजय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।